महाराष्ट्रातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना याचा थेट लाभ होणार आहे. 7/12 कोरा होणार. यातील 16,74,000 शेतकऱ्यांचा 7/12 पूर्णपणे कोरा होणार आहे. म्हणजेच त्यांचं सगळं कर्ज माफ होणार आहे. सरकारवर यामुळे 14,754 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, माझं कर्ज माफ होणार का? मी पात्र आहे का? तर सरकारने यासाठी काही निश्चित तारखा आणि अटी ठरवल्या आहेत का? त्या नीट आपण समजून घेऊया. यामधील सगळ्यात पहिली अट म्हणजे कर्जाचा कालावधी तुम्ही 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेलं कर्जच या योजनेसाठी ग्राह्य धरलं जाईल. यामध्ये दुसरी अट, थकबाकीची तारीख तुमचं कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असायला हवं किंवा 31 मार्च 2026 पर्यंत न भरलेलं कर्ज असायला हवं. यामधील तिसरी अट म्हणजे कर्जाची मर्यादा एका किंवा अनेक बँकांचे मिळून 2 लाख रुपयापर्यंतचे थकीत कर्ज या योजने अंतर्गत माफ केले जाणार आहे. ज्यांचे कर्ज 2 लाखापेक्षा कमी आहे अशा 16,48,000 शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होऊन 7/12 कोरा होईल. यामधील चौथी अट म्हणजे जमीन धारणा. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जमिनीची कोणतीही अट, जमीन धारणा निकष ठेवलेले नाही. तुमच्याकडे कितीही जमीन असो तुम्ही पात्र ठरू शकता. हो, पण थांबायचं नाही. सरकारने जितक्या मोठ्या प्रमाणात ही कर्जमाफी दिली आहे तितक्याच कडक अटी सुद्धा घातल्या आहेत. जर तुम्ही पुढील प्रवर्गात येत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. लोकप्रतिनिधी, आजी माजी मंत्री, खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य, सरकारी कर्मचारी, शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी, सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी आणि कर्मचारी, तसेच आयकरदाते जे लोक इन्कम टॅक्स भरतात, सहकारी संस्था, सहकारी बँक किंवा संस्थांचे प्रमुख पदाधिकारी, पगारदार ज्यांचे मासिक वेतन किंवा पेन्शन 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना या कर्जमाफीतून वगळण्यात आलेला आहे. एकीकडे सरकार या निर्णयाचे ढोल वाजवत असेल तरी शेतकरी नेते मात्र यातील अटी आणि शर्तीवर प्रचंड नाराज आहेत. शेतकरी नेत्यांचे म्हणणे आहे की सरकार निवडून आयोगाच्या आणि आचारसंहितेच्या नावाखाली घोषणा करायला उशीर करतंय आणि 7/12 पूर्ण कोरा करायच्या शब्दापासून पळ काढत आहे. दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी एक महत्वाची मागणी केली आहे. जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज फेड करतात त्यांना मिळणारा प्रोत्साहन निधी 50,000 रुपयांवरून वाढवून 1 लाख रुपये करावा यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. यापूर्वी 2019 मध्ये तत्कालीन सरकारने 32 लाख शेतकऱ्यांना 20,497 कोटींची कर्जमाफी दिली होती. आता ही महाराष्ट्रातील चौथी मोठी कर्जमाफी आहे. राज्याच्या तिजोरीवर अधिक लाडकी बहीण योजनेचा मोठा भार असताना सरकारने घेतलेला हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर गेम चेंजर ठरणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी हा तात्पुरता दिलासा नक्कीच आहे. यामुळे काही काळासाठी गळाभोवतीचा फास सैल होईल आणि विषाच्या बाटल्या बाजूला सरतील. घराघरात आशेचा दिवा पेटेल. पण कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या आजारावरचा कायमस्वरूपी इलाज नाही. जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या घामाची किंमत त्याला बाजारात मिळत नाही, जोपर्यंत शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नाही, जोपर्यंत खऱ्या अर्थाने पीक विमा पाठीशी उभा राहत नाही, तोपर्यंत ही कर्जमाफीची मालिका थांबणार नाही. माझा बळीराजा भीक मागत नाही, तो कोणाची दया किंवा उपकार मागत नाही, तो फक्त आपल्या कष्टाचा योग्य मोबदला मागतोय. ज्या दिवशी त्याच्या घामाला योग्य न्याय मिळेल त्या दिवशी तो कुणाच्या दारात हात जोडून उभा राहणार नाही, तर ताट मानेने सांगेल मी जगाचा पोशिंदा आहे.
तुम्हाला काय वाटतं, या कर्जमाफीच्या अटी खरोखरच योग्य आहेत का? तुमच्या भागातल्या किती शेतकऱ्यांना याचा फायदा होईल? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.